नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपला करंट अफेअरचा जो टॉपिक आहे तो म्हणजे पीएम किसान मानधन योजना पहा याच्यावरती मागच्या वर्षी पेपरला प्रश्न विचारला होता. बऱ्याच जणांनी 2000 उत्तर लिहिलं होतं. पहा किती 2000. जे उत्तर किसान सन्मान निधीचं आहे याचं उत्तर होतं 3000. हे तुम्हाला उत्तर लिहायचं होतं पण तुम्ही 2000 लिहून आलते. पहा आता हे घाई गडबडीत होतं मान्य आहे मला, परंतु आपण जर क्वेश्चन जर व्यवस्थित वाचले तर असे जे हातचे मार्क असतात ते हातचे मार्क आपले जातात. पहा तर अशा ज्या स्कीम्स असतील पहा त्या स्कीम्स मध्ये पर्टिक्युलरली आउटले असेल किंवा एखादं जर वैशिष्ट्य असेल ते तिथं जास्त करून विचारलं जातं. पहा आता या स्कीमला सुरुवात करताना हिची जी पार्श्वभूमी आहे ती आपल्याला समजून घ्यायची. ती म्हणजेच काय, ही जी स्कीम लागू केली गेली आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने. पहा ही स्कीम कशासाठी लागू केली गेली, जे की याच्या नावामध्ये दिसतंय. पहा प्रधानमंत्री किसान मानधन योजना. पहा जे की शेतकरी आज जर आपण पाहिलं असेल हे ऍग्रिकल्चर सेक्टर, हे सेक्टर जे असेल पहा याला पुढं जे शेतकऱ्याचं जसं जसं वय होईल पहा ते वय झाल्यानंतर त्याला कुठल्या प्रकारची सुरक्षा म्हणजेच कुठल्या प्रकारचं पेन्शन नसतंय. मग जर समजा याला जर प्रॉपर पद्धतीने आतापासून जर कॉन्ट्रीब्युशन जर केलं आणि याला जर समजा वयाच्या 60 म्हणजे थोडी उतरती कला लागल्यानंतर आपण जर समजा याला पेन्शनची सुरुवात केली तर याचं जे पुढचं आयुष्य राहील ते खूप चांगल्या पद्धतीने जाऊ शकतं. हे सरकारचा याच्या पाठीमागचा विचार होता. तर मग सरकारने काय केलं, ही स्कीम लॉन्च केली गेली आणि या स्कीम मध्ये सांगितलं गेलं की तुम्ही एवढं कॉन्ट्रीब्युशन करा, तेवढंच जेवढं तुम्ही करताल तेवढं कॉन्ट्रीब्युशन आम्ही सुद्धा करू आणि ते जे काही पैसे असतील ते तुमच्या 60 वर्षाच्या नंतर तुम्हाला भेटतील. याचं कारण असं, ऍग्रिकल्चर हे अनऑर्गनाइज सेक्टर आहे. इथं ऑर्गनाइज कुठल्या प्रकारचं हे ऑर्गनाइज सेक्टर नाही. कारण तुम्ही जर पाहिलं असेल याला कुठले युनियन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी संघटना वगैरे होत्यात पण यांना एक प्रॉपर पद्धतीचं ऑर्गनाइज सेक्टर इथं यांना भेटत नाही. म्हणून भविष्यात यांचा खूप मोठे प्रॉब्लेम्स तयार होते, येऊ नये म्हणून ही स्कीम आणलेली आहे. पहा तर आपण याला थोडंसं डिटेलमध्ये पाहू. छोटी स्कीम आहे परंतु प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहे. पहा कारण हे बँकेतले जास्तीत जास्त निगडीत अशी ही स्कीम आहे. पहा पीएम किसान सन्मान निधी असेल, त्याच्यानंतर तुमचे प्रधानमंत्री जी मानधन योजना असेल, पहा ह्या स्कीम्स तुम्हाला बऱ्यापैकी तिथं विचारल्या जातात. पहा तर ही स्कीम जी लॉन्च केली गेली 12/9/2019, 2019 ला ही स्कीम लॉन्च केली गेली. परंतु आपल्याला पूर्णपणे महिना जो असेल पहा तो आपल्याला लक्षात ठेवायचा. 12/9 म्हणल्यानंतर सप्टेंबर. पहा ठीक. दुसरं याचं एम काय, मी आता जे काही सांगितलंय तुम्हाला तेच याचं एम आहे. ते म्हणजेच काय, जे की स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स असतील. आता बऱ्यापैकी आपले जे देशातले फार्मर्स आहेत ते या दोन कॅटेगरीमध्येच येतात. स्मॉल अँड मार्जिनल फार्मर म्हणजे 2 हेक्टरपेक्षा ज्यांच्याकडे जमीन कमी आहे असे शेतकरी स्मॉल अँड मार्जिनल मध्ये येतात. पहा मग हे जे शेतकरी असतील ह्यांना एक सपोर्ट म्हणून वयाच्या शेवटच्या काळामध्ये एक सपोर्ट म्हणून काही ना काही पेन्शन वगैरे जर असेल तर यांचा त्या काळातील जो खर्च असेल पहा, जो मेडिकल वगैरे ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या तरी तिथं व्यवस्थित पद्धतीने होऊ शकतात. पहा तर हे एम याच्या पाठीमागचं आहे. दैनंदिन जीवनातले त्यांचे खर्च तरी भागतील याच्यासाठी ही स्कीम आणलेली आहे 60च्या नंतर. पहा ठीक. आता याचे बेनिफिट काय, याचे फायदे काय, तर हे जी स्कीम असेल ही जर आपण जर एनरोल केलं एखाद्या शेतकऱ्याने याला फायदे काय भेटू शकतात. तर याला फायदा जो असेल तो म्हणजेच याला मंथली फिक्स पेन्शन त्याला भेटू शकतं 3000 रुपयाचं. पहा 3000 रुपयाचं त्याचं मंथली मिनिमम फिक्स तिथं काय भेटू शकतं, पेन्शन भेटू शकतं मिनिमम 3000 रुपये. आता ह्या 3000 तुम्हाला कधी भेटणार आहे, म्हणजे जर जेव्हापासून तुम्ही पैसे भरायला सुरुवात केली तेव्हापासूनच भेटणार आहे का, तर नाही. तर ही सुरुवात 3000 मिनिमम 3000 रुपये भेटण्याची सुरुवात ही त्याच्या वयाच्या 60 वर्षाच्या नंतर होईल. पहा वयाच्या 60 वर्षाच्या नंतर किंवा वय त्याचं 60 झाल्याच्या नंतर. पहा दुसरं, या स्कीम मध्ये एनरोल करायचं की नाही करायचं हे सगळं तो शेतकरी ठरवल. त्याला जर वाटलं मला नाही एनरोल करायचं याच्यामध्ये तर त्याला कुठल्याही प्रकारचं कंपल्शन तिथं आपल्याला दिसत नाही. ही व्हॉलंटरी बेसिस वरती याचं कॉन्ट्रीब्युशन असेल. पहा दुसरं, मग याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन किती केल्यानंतर आपल्याला 3000 रुपये महिना भेटणार आहे. आता हे वयानुसार याचे कॉन्ट्रीब्युशन असेल ते पुढं मागं होतं. ते म्हणजेच काय, याचं कॉन्ट्रीब्युशन आहे 200 रुपये प्रति महिना मॅक्सिमम आणि 55 रुपये मिनिमम. 55 ते 200 रुपयाच्या मध्ये तुम्ही याला काय भेटू शकतात, हप्ता तिथं भरू शकतात. मग याच्यामध्ये तुमच्या वयानुसार तो हप्ता पडलेला असेल, म्हणजे सॉरी तुमचे जे पैसे असतील ते तिथं
द्यावे लागतील पहा. तुमचं वय जसं असेल तशा प्रकारे तुम्हाला या दोघांच्या मध्ये तुमचा काय ठरला जाईल, ते पैसे महिन्याला भरायचे तुम्हाला ठरलं जाईल पहा. दुसरं असं, जेवढं तुम्ही कॉन्ट्रीब्युशन करणार आहे तेवढंच कॉन्ट्रीब्युशन सेंट्रल गव्हर्नमेंट पण करणार आहे, हे पण लक्षात ठेवा. सेंट्रल गव्हर्नमेंट, ठीक. दुसरी महत्वाची गोष्ट ही खाली दिलेलं आहे पहा. सेंट्रल गव्हर्नमेंट जेवढं तुम्ही कॉन्ट्रीब्युशन करा त्याच्या इक्वल मध्येच कॉन्ट्रीब्युशन हे पण करणार. तर याच्यामध्ये 3000, 55 ते 200 हे आकडे तुम्हाला लक्षात ठेवायचे पहा. आणि 60च्या नंतर पुढे इलिजिबिलिटी काय आहे, तुम्ही स्मॉल अँड मार्जिनल फार्मर असले पाहिजेत पहा, त्यांनाच ही स्कीमचा लाभ घेता येतो. नाहीतर तुमच्याकडे भली मोठी जमीन आहे तर तुम्हाला तिथं लाभ घेता येणार नाही. स्मॉल अँड मार्जिनल फार्मर पाहिजे, म्हणजेच तुमच्या 2 हेक्टरपेक्षा, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, 2 हेक्टरपेक्षा कमी तिथं जमीन असली पाहिजे पहा. 18 ते 40 वर्ष वय तुमचं, जरी समजा 2 हेक्टरपेक्षा कमी, पण तुम्ही याच्यामध्ये तुमचं एज असलं पाहिजे. जसं तुमचं एज जास्त तसं तुमचा 200 रुपयाकडे हप्ता जाणार आहे. कारण का, तुमचं वय जास्त तर तुम्हाला पैसे पण जास्त भरावं, तुमचं वय कमी तर पैसे सुद्धा, जसं LIC ची पॉलिसी असते तशा पद्धतीने. तर हे 18 ते 40च्या मध्ये तुमचं वय असलं पाहिजे, त्याच वेळेस तुम्ही या स्कीमचा लाभ घेऊ शकतात पहा, ठीक. पुढं ते म्हणजे याचे सायलेंट फीचर्स, मी आत्ताच सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. याचे एंट्री म्हणजे जर ह्या स्कीमला एनरोल करायचं असेल तर या स्कीमसाठी किती वय असलं पाहिजे, 18 ते 40च्या मध्ये असलं पाहिजे. दुसरं, मंथली पेन्शन किती भेटणार आहे, 3000 रुपये प्रति महिना इथं भेटणार आहे. परंतु कधी भेटणार आहे, तर हे लक्षात ठेवा, वयाच्या 60व्या वर्षी भेटणार आहे पहा. वयाच्या 60 नंतर तुम्हाला ते पैसे भेटायला सुरुवात होतील मंथली पहा. आता हे मंथली कॉन्ट्रीब्युशन किती असेल हे आता आपण पाहिलं, 55 ते 200 रुपये असेल पहा. एज नुसार तुमचे हा जे काय मंथली जे काय तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन ते ठरलं जाईल पहा. दुसरं महत्वाचं, तुम्ही जेवढं कॉन्ट्रीब्युशन करताल तेवढंच कॉन्ट्रीब्युशन त्या जे सेंट्रल गव्हर्नमेंट असेल ते तिथं करणार आहे. त्याच्यानंतर आता इथून पुढे महत्वाचं आहे, याचा जो काही फंड असेल हा फंड मॅनेज कोण करणार आहे, तर ही नाव लक्षात ठेवा, LIC, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ही जी काय आपली ऑर्गनायझेशन आहे, ही ऑर्गनायझेशन तो जो फंड आहे किसान मानधन योजनेचा, तो फंड तिथं मॅनेज करणार आहे पहा. दुसरं असं, द स्पाउस इज ऑल्सो एलिजिबल टू गेट सेपरेट पेन्शन पहा. म्हणजेच जर पती पत्नी जर असेल तर पत्नीसाठी सेपरेट सुद्धा ती 3000 रुपये महिना तिथं भेटू शकते, सेपरेट कॉन्ट्रीब्युशन करून पहा. म्हणजे जे काय तुमचा जे काय त्यांचे हजबंड असतील त्याचं कॉन्ट्रीब्युशन वेगळं, जे काय वाईफ असेल त्याचं कॉन्ट्रीब्युशन, दोघांनाही 3,000 रुपयाचा महिना तिथं स्टार्ट होऊ शकतो. इन केस जर का समजा त्या शेतकऱ्याची डेथ झाली, तर समजा तो एकटाच आहे, एकटाच कॉन्ट्रीब्युशन करत होता त्याच्या फॅमिलीमध्ये, जर का त्याची डेथ झाली तर रिटायरमेंटच्या अगोदर म्हणजे 60च्या अगोदर तो भरत चाललाय, पण त्याची डेथ झाली. आता त्यावेळेस नेमकी काय करायचं, त्यावेळेस जी स्पाउस असेल म्हणजे त्याची जी वाईफ असेल पा, ही ती स्कीम जी असेल ती कंटिन्यू करू शकते. असं नाही, कंपल्सरी नाही बरं का, ती कंटिन्यू करू शकते. रिमेनिंग एज अ डिसीज फार्मर पा, जे त्याचं वयाला ते एक्सपायर झालं त्याच्या पुढचं वय जे त्याच्या पुढं जे असेल पा, ते पुढं ही जी स्पाउस असेल किंवा ही जी वाईफ असेल ती तिथं कंटिन्यू करू शकते. ही पहिली अट. दुसरं, इफ द स्पाउस डज नॉट विश कंटिन्यू, जर तिला वाटलं की मला नाही करायचं कंटिन्यू, मला ह्या स्कीम मधून बाहेर पडायचंय, माझे हसबंड करत होते आतापर्यंत पण मी नाही भरू शकत, तर मला ह्या स्कीम मधून बाहेर पडायचं आहे, तर मग काय होईल, तर तिथं जे काही कॉन्ट्रीब्युशन त्या शेतकऱ्याने त्या दिवसापर्यंत केलेलं असेल ते जे काही असेल ते पैसे त्याला इंटरेस्ट सगट भेटून जातील पा, इंटरेस्ट सगट त्याच्या बायकोला ते पैसे भेटून जातील. दुसरं, इफ देर इज अ नो स्पाउस, जर का समजा आता हे स्पाउसच्या कॅटेगरीमध्ये झालं, त्याला वाईफ आहे त्या कॅटेगरीमध्ये आपण बोलू, पण त्याला जर समजा बायकोच नसेल किंवा स्पाउस नसेल, तर मग काय करायचं, की जे काही टोटल कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्या इंटरेस्ट सगट ते सगळं कोणाला भेटणार आहे, त्यांनी जो नॉमिनी लावलाय त्या नॉमिनीला तिथं भेटणार आहे पा, जे कोणी लावला असेल त्याला ते भेटून जाईल पा. दुसरं, इफ द फार्मर डाईज आफ्टर द रिटायरमेंट डेट, जर समजा त्यांनी 60 वर्षापर्यंत जे काही त्याचं कॉन्ट्रीब्युशन ते त्यांनी केलं, पण झालं असं की ते 60च्या नंतर पेन्शन सुरू झालं आणि त्याच्यानंतर त्याची डेथ झाली, मग काय करायचं, तर मग जी स्पाउस असेल त्या स्पाउसला रिसीव 50% ऑफ द पेन्शन, ते जे पेन्शन भेटणार होतं त्यांना, जर त्यांना 3000 भेटते त्याच्या 50% 1500 रुपये त्यांना ते पेन्शन तिथं फॅमिली पेन्शन म्हणून तिथं भेटू शकतं पा. त्याच्यानंतर
आफ्टर द डेथ ऑफ बोथ द फार्मर अँड स्पाउस, दोघांचीही डेथ झाली, मग तिथं काय केलं, द अक्युमुलेटेड कॉर्पस शल क्रेडिटेड बॅक टू द पेन्शन फंड. त्यावेळेस पेन्शन फंड म्हणजे ते जे काही त्यांचा फंड आहे त्या फंड मध्ये ते पैसे तिथं गेले जातात, तिथं कुठल्या प्रकारचे बाकीच्यांना पैसे दिले जात नाही. दुसरं, द बेनिफिशियरी मे ऑप्टिमम व्हॉलंटरीली टू एक्झिस्ट द स्कीम आफ्टर द मिनिमम पिरियड ऑफ 5 years ॲट रेग्युलर कॉन्ट्रीब्युशन. आता ह्याच्यामध्ये ती व्हॉलंटरी बेसिस आहे हे मी अगोदरच सांगितले. व्हॉलंटरीली एक्झिस्ट टू द स्कीम आफ्टर मिनिमम पिरियड ऑफ 5 years ऑफ अ रेग्युलर कॉन्ट्रीब्युशन. जर एखाद्या शेतकऱ्याला वाटलं मला या स्कीम मधून बाहेर पडायचं, तर तो त्या स्कीमला सुरुवात केल्यापासून 5 वर्षानंतर तो बाहेर पडू शकतो. 5 वर्ष मिनिमम पिरियड किती, 5 वर्ष. त्याच्यानंतर ऑन एक्झिस्ट देअर एंटायर कॉन्ट्रीब्युशन शेल बी रिटर्न बाय द LIC विथ अन इंटरेस्ट इक्विव्हॅलंट टू द प्रिव्हियन. म्हणजे जर तो 5 वर्षानंतर जर बाहेर पडला तर त्याला इंटरेस्ट सगळे त्याचे पैसे दिले जातात. द फार्मर्स हु आर ऑल्सो बेनिफिशियरी PM किसान स्कीम will have the option to allow their contribution debited from the benefit of that scheme directly. आता जर समजा तो किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतोय, म्हणजेच त्याच्या अकाउंट मध्ये प्रत्येक 3 महिन्याला 2,000 रुपये येणार आहेत, मग याच्यातूनच कट होऊन या स्कीम मध्ये ते पैसे येऊ शकतात. तशी सुद्धा इथं डायरेक्टली फॅसिलिटी त्यांनी दिलेली आहे. इन केस डिफॉल्ट इन मेक रेग्युलर कॉन्ट्रीब्युशन, जर त्याने डिफॉल्ट केलं मेकिंग अ रेग्युलर कॉन्ट्रीब्युशन म्हणजे त्याने रेग्युलर जर पैसे जर भरले नाही, तर बेनिफिशियर आर अलाउड टू द रेग्युलाइज द कॉन्ट्रीब्युशन बाय पेइंग आउटस्टँडिंग ड्यूज अलॉंग विथ द प्रिस्क्राइब्ड इंटरेस्ट. त्याला ती कंटिन्यू पुन्हा करता येऊ शकते. त्याचं जे काही इंटरेस्ट आणि त्याचे काही आउटस्टँडिंग ड्यूज असेल तो भरून त्याने पुन्हा ती स्कीम कंटिन्यू त्याला करता येऊ शकते. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या या स्कीमच्या बाबतीमध्ये. याच्यावरचे आपल्याला MCQ आता पाहिजेत. सिंपल आहे. पहिला MCQ आहे PM किसान मानधन योजना जी असेल ती कधी लॉन्च झाली, 12 सप्टेंबर 2019 ला लॉन्च झाली. दुसरं, अंडर द PM किसान मानधन योजना स्कीम व्हॉट इज द मिनिमम अश्योर्ड मंथली पेन्शन ऑफ ए इलिजिबल स्मॉल अँड मार्जिनल फार्मर वेन दे अटेन द एज ऑफ 60. 60 वर्ष वय झाल्याच्या नंतर किती रुपये त्याला पेन्शन भेटणार, 3,000 रुपये. दुसरं, व्हॉट इज द एंट्री एज रेंज फॉर द फार्मर्स सबस्क्राईब टू द स्कीम, तर म्हणजेच 18 ते 40. जर या स्कीमला सबस्क्राईब करायचं असेल तर त्या फार्मरचं एज किती असलं पाहिजे, 18 ते 40 तिथं असलं पाहिजे. ठीक, पुढे गेल्यानंतर द मंथली कॉन्ट्रीब्युशन ऑफ द इलिजिबल फार्मर अंडर PM किसान मानधन योजना डिपेंड्स ऑन देअर एज ॲट एंट्री. व्हॉट इज द रेंज ऑफ ए मंथली कॉन्ट्रीब्युशन. मंथली कॉन्ट्रीब्युशनची रेंज विचारली, ती व्हॅरी होऊ शकते, परंतु एक रेंज त्यांनी दिली ती 55 रुपयापासून 200 रुपयापर्यंत. ठीक, अंडर द PM किसान मानधन योजना द पेन्शन फंड इज मॅनेज बाय द ऑर्गनायझेशन. कोणत्या ऑर्गनायझेशन कडून हा पेन्शन फंड मॅनेज केला जाणार आहे, LIC लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. आता पेपर आहे मेन्स 8 तारखेला. द स्कीम इज टार्गेटेड ॲट फार्मर्स ओनिंग कल्टिवेटेड लँड अप टू द हाऊ मेनी हेक्टर्स. ही स्कीम कोणत्या फार्मर्सला टार्गेट करते, म्हणजे ह्या स्कीमचा फायदा कोणते फार्मर्स घेऊ शकतात, ज्यांच्याकडे जमीन 2 हेक्टर पर्यंत आहे, तेच हे शेतकरी या स्कीमचा फायदा घेऊ शकतात. ठीक, पुढं, इफ द एनरोल फार्मर डाईज बिफोर द एज ऑफ 60 अँड द स्पाउस डज नॉट विश कंटिन्यू द स्कीम, व्हॉट बेनिफिट इज पेएबल. जर समजा त्या शेतकऱ्याची डेथ झाली 60 वर्षाच्या आतमध्ये आणि ती स्पाउस जे असेल म्हणजे वाईफ जी असेल तिला कंटिन्यू स्कीम करायची नसेल, तर तिला किती बेनिफिट किंवा किती तिला पैसे भेटतील, तर जे काही टोटल कॉन्ट्रीब्युशन त्या शेतकऱ्याने त्याच्या डेथ पर्यंत केलं ते सगळं विथ इंटरेस्ट त्याच्या बायकोला तिथं पैसे दिले जातील. वेन द फार्मर डाईज आफ्टर अटेनिंग द पेन्शन एज अंडर द PM किसान मानधन योजना, व्हॉट पर्सेंट ऑफ ए पेन्शन गिव्हन ॲज फॅमिली पेन्शन टू द स्पाउस. जर समजा त्याचं वय आफ्टर अटेनिंग पेन्शन एज म्हणजे 60 वर्षाच्या नंतर त्याची डेथ झाली, तर त्याच्या फॅमिलीला म्हणजेच त्याच्या असणाऱ्या बायकोला किती रुपये पेन्शन तिथं दिलं जाईल, ते त्याच्या 50% दिलं जाईल. त्याला जे पेन्शन भेटणार होतं त्याच्या 50% दिलं जाईल. आफ्टर हाऊ मेनी इयर्स रेग्युलर कॉन्ट्रीब्युशन कॅन बेनिफिशियरी व्हॉलंटरली एक्झिट द स्कीम. रेग्युलर ते जर पैसे भरत असेल, त्याला जर वाटलं आता मी ही स्कीम मला नाही चालवायची, तर तो रेग्युलर बेसिसवरती भरणारा शेतकरी
5 वर्षानंतर तो त्या स्कीम मधून बाहेर पडू शकतो. किती वर्षानंतर? 5 वर्षानंतर. तर अशा प्रकारचे हे प्रश्न असू शकतात. आतापर्यंत 3000 वरती प्रश्न आलेला आहे. एज वरती मला असं वाटतं प्रश्न आलेला आहे. याच्या बाहेर तर अजून प्रश्न नाहीये, परंतु अशा प्रकारचे प्रश्न तिथं असू शकतात. हे व्यवस्थित तुम्हाला स्कीम जी असेल ती समजून घ्यायची. फक्त वरवरच्या गोष्टी करायच्या नाही. एएफओचा पेपर आहे, प्रश्न कसेही विचारले जाऊ शकतात. जर का प्रश्न जर खूप डेप्थ मध्ये जाऊन जर विचारले तर हे पाठीमागचे जे क्वेश्चन होते की आफ्टर डेट किती रुपये भेटतील वगैरे, त्याला जर बाहेर पाडायचं असेल तर असे प्रश्न जर तिथं जर आले तर आपल्याला ते टॅकल करता येणार नाही. म्हणून स्कीम करताना फक्त वरचं इयर केलंय आणि त्याच्यानंतर आउटले केलं असं नाही. 10 मिनिटाचं काम असतंय, ते फक्त व्यवस्थित तुम्ही स्कीम पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरची एमसीक्यू सोडवायचे. ठीक, तर आपण इथं थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन करंट अफेअरच्या स्कीम मध्ये, ते म्हणजेच आपल्या ऍप मध्ये. कारण आपण जे काही करंट अफेअर्स किंवा जे काही आपलं इम्पॉर्टंट पॉइंट्स असतील ते फक्त आपण जे मुलं सिलेक्ट झालेले असतील त्यांच्यासाठीच आपण घेतो. म्हणून पुन्हा आपण भेटूया ऍप मध्येच. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.